सोनी पंचायत समिती गणातून मी निवडून आलेलो आहे। ह्या अगोदर ह्या संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये प्रशासक होतं आणि प्रशासनाच्या कालावधीत कोणच लोकप्रतिनिधी नसल्यामुळं थोडासा बऱ्याच अधिकाऱ्यांचा मज्जाव त्या पिरियडमध्ये झालेला आहे। विशेषतः म्हणजे ग्रामसेवक असू देत, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर असू देत, आणखी कोणी जरी अधिकारी असेल तर त्यांचे निवासस्थान असतात प्रत्येक गावात। त्यांनी सोनीत म्हणजे असू देत किंवा माझं गाव सोन आहे, माझ्या गावच्या बाबांनी ग्रामसेवकने गावात राहायचं आहे असा कायदा आहे, परंतु ग्रामसेवक गावात कोणच राहत नाहीत आणि ते लेखी आणून देतात सरपंचाच्या सहीने की बाबांना मी गावात राहिला आहे म्हणून। असं चुकीचं लोकांना आजपर्यंत फसवतात। आज बऱ्याच ठिकाणी या शासनाच्या धोरणाप्रमाणे आज महिला सरपंच असतात, मागासवर्गीय महिला आमच्या सरपंच असतात, परंतु त्या जरी अशिक्षित असल्या या विभागात त्यांना कळत नसेल त्याचा गैरफायदा घेण्याचं काम ही सगळी अधिकारी लोक करतात, विशेषतः म्हणजे ग्रामसेवकांच्या बाबतीत। आज मी जिल्हा परिषद सदस्य 5 वर्ष काम केले, मी सभापती म्हणून काम केले, त्याचबरोबर लोकनियुक्त सरपंच म्हणून काम केले आणि आज मी पंचायत समितीमध्ये काम करताना या इतक्या 15 वर्षात इतक्या गंभीर बाबी असून सुद्धा त्या प्रशासनाने एकही ग्रामपंचायत कुठे बरखास्त केली नाही, कुठला ग्रामसेवक निलंबित केला नाही, कुठे त्यांच्यावर कारवाई केली नाही। निव्वळ जास्तीत जास्त रकमा घ्यायच्या, पैसे घ्यायचे आणि ह्यांच्या काम केलेल्या तक्रारीवर विरजण टाकायचं। स्वतः माझंच उदाहरण आहे, मी चौकशी केली आहे, शिवसाहेबांच्याकडे चौकशीचा अर्ज दिला होता आणि अर्ज दिल्यानंतर चौकशी म्हणून मला लेखी दिले, ते दोषी असलेले लेखी दिले मला। 4 माझे विषय होते, 4हीचे विषय त्यांना दोषी आढळले आणि लगेच 8 दिवसात त्यांना प्रमोशन, विस्तार अधिकारी म्हणून प्रमोशन दिले। हे आमच्या या जिल्हा परिषदची पंचायत समिती करता। पण आज मी तक्रार दिली की एक जिल्हा परिषद पंचायत समितीला कोणावर तक्रार दिली की त्यांना एक स्त्रोत निर्माण होते पैसे मिळवायचे, म्हणजे आम्ही नागरिकांच्या तक्रारी मांडायच्याच नाहीत, आम्ही त्या तक्रार द्या म्हणतात। तक्रार दिली की तक्रार जाते कोणाला चौकशीला यांच्याकडे आणि तडजोड करतात, पैसे घ्यायचे आणि तक्रार मिटवायची, काही कारवाई करायची नाही। आम्ही त्याला पत्र काढले की, आम्ही त्याला नोटीस दिले की, आम्ही त्याचे इन्क्रिमेंट थांबवले की, असल्या किरकोळ बाबी सांगायच्या आणि आमची सर्वासर्व करायची। म्हणून आज आम्ही ठोस निर्णय घेतला सभागृहात या विषयाला 22च्या 22 आमच्या सदस्यांनी पाठिंबा दिलेला आहे की कुठल्याही परिस्थितीत जर का कोणी जिल्हा परिषद पंचायत समिती जर आता पाठीशी घातलं अधिकाऱ्यांना तर थेट विभागीय आयुक्तांच्याकडे आम्ही सगळे जिल्ह्यातले सगळे आम्ही पंचायत समिती सदस्य एकत्र येऊ, जिल्हा परिषद सदस्यांना विश्वासात घेऊन एकत्र त्यांना विषय समजावून सांगू आणि आम्ही त्यांच्या तक्रारी आयुक्तांच्याकडे देणार आणि त्याचा पाठपुरावा करणार। आणि जर ह्याला नाही यश आलं तर आम्ही वेगळा उपक्रम राबवू, पण हे निश्चितपणे आम्ही प्रामाणिक काम करतोय। चुकीचा अधिकारी असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि ती करून दाखवणारच, एवढंच मी या प्रसंगी सांगतो। आजपर्यंत मी ऐकून आहे, आज प्रशासनात मी गेली जो 3 पंचवार्षिक मी ग्रामपंचायतमध्ये होतो, लोकनियुक्त सरपंच होतो, प्रत्येक वेळी ज्या तक्रारी दिली की सगळ्यात मोठी संघटनेच्या मार्फत या अधिकाऱ्यांना पैसे आणि पाकिटे पोहोचत जाऊ, त्यामुळे या सगळ्या तक्रारी थांबतात, त्यामुळे जनतेवर अन्याय होत राहतोय। किती दिवस जनता अन्याय सहन करणार? आज ग्रामसेवकांनी गावातलं एक त्यांना चांगल्या नजरेने त्यांच्याकडे बघतात, एक ग्राम विकास अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पद असते, आज पंचायत अधिकारी म्हणून त्यांची पोस्टिंग आहे। कुठल्याही गावात भांडणं लावायची, विरोधी गटाचे काही सदस्य असतात त्यांच्यात एकमेकाचे गैरसमज पसरवायचे आणि त्याचा फायदाही घ्यायचा। तक्रार आली की अधिकाऱ्यांना पैसे द्यायचे, तक्रारी मिटवायची आणि ही वस्तुस्थिती आहे। सगळ्यात जास्त मोठं पाकिट आज पंचायत समिती जिल्हा परिषद जात असेल तर ग्रामसेवकांच्याकडून जातं।